श्री स्वामी समर्थ सर्वांना. 2025 मध्ये या वर्षातील दुसरे आणि शेवटचे सूर्यग्रहण हे 21 सप्टेंबर 2025 रोजी आले आहे. वर्षाचे हे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. या दिवशी सर्व पितरी अमावस्या देखील आलेली आहे. मग आपण आपल्या पूर्वजांचे पित्र या दिवशी घालायचे का, घालू शकतो का? गर्भवती महिलांनी हे नियम पाळायचे का? कोणी नियम पाळावे, कोणी नियम पाळू नये? त्याचप्रमाणे या दिवशी गर्भवतींनी कोणते कोणते नियम पाळायचे आहे याविषयीची आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहोत. 21 सप्टेंबर 2025 रोजी वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण असणार आहे. आणि बघा, या दिवशी सर्व पितरी अमावस्या देखील आलेली आहे. आता सूर्यग्रहण हे नेहमी अमावस्येच्याच दिवशी होत असते. हे सूर्यग्रहण आपल्याला भारतात दिसणार आहे का? सूतक काळ कोणता असणार आहे? पुढे आपण पाहणार आहोतच. त्यापूर्वी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी हे ग्रहण रात्री 11 वाजल्यापासून सुरू होणार आहे, तर सकाळी 3 वाजून 24 मिनिटांपर्यंत हे ग्रहण चालणार आहे. आता हे ग्रहण मुख्य करून न्यूझीलँड, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि अटलांटिक महासागरात लागणार आहे. म्हणजेच 2025चं हे खंडग्रास सूर्यग्रहण भारतात आपल्याला दिसणार नाही. त्यामुळे आपल्याला भारतात या ग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची गरज नाही. आता या दिवशी सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी ज्यांचे पितृ श्राद्ध घालायचे राहिले आहेत, त्यांनी या दिवशी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध पितृ तुम्ही करू शकतात. आपल्याला पितृश्राद्ध करण्यासाठी कुठलेही बंधन नाही. त्यानंतर या दिवशी गर्भवतींनी नियम पाळावे का? बघा, हे ग्रहण जरी आपल्याला भारतात दिसत नसले तरी देखील गर्भवतींनी काही छोटे छोटे नियम पाळायचे आहेत. जसं की गर्भवतींनी या दिवशी हे सूर्यग्रहण बघायचं नाही. त्याचप्रमाणे शक्य झाल्यास आपण सर्वांनीच या दिवशी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये एक तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे. बाकीचे नियम आपल्याला पाळण्याची गरज नाही, कारण हे ग्रहण भारतात दिसणार नाही. त्यानंतर या दिवशी आपण ग्रहण जरी असलं तरी देखील या दिवशी आपण गरजूंना दान धर्म करू शकतो. त्याचप्रमाणे या दिवशी आपण श्रीहरी भगवान विष्णू, महादेव यांची सेवा आपल्याला जास्तीत जास्त करायची आहे. गायत्री मंत्राचा जप करायचा आहे. महामृत्युंजय मंत्राचा या दिवशी आपण जप करायचा आहे. आपल्या गुरूंचं नामस्मरण आपल्याला करायचं आहे. बघा, आपण ह्या सेवा या दिवशी आवर्जून करायच्या आहे, कारण ग्रहणात केलेल्या सेवेचं फळ हे जास्त पटीने आपल्याला मिळत असतं. जरी ग्रहण आपल्याला भारतात दिसलं नाही तरी आपण ह्या सेवा करायच्या आहे. ज्यांची पित्र असतील त्यांनी पित्र घालायचे आहे. गर्भवतींनी मात्र या दिवशी कोणतेही नियम पाळायची गरज नाही. फक्त गर्भवतींनी सूर्यग्रहण पाहू नका आणि सर्वांनी आपल्या खाण्यापिण्याच्या वस्तूंमध्ये या दिवशी तुळशीचं पान आपल्याला टाकायचं आहे. बाकी तुम्ही सकाळी देवपूजा करू शकतात. ग्रहण काळ संपल्यानंतर अंघोळ केल्यानंतर तुम्ही तुमच्या घरातील देवपूजाही करू शकतात. भारतात राहणाऱ्या लोकांसाठी कोणताही सूतक काळ असणार नाही. त्याचप्रमाणे ज्या ठिकाणी हे ग्रहण दिसणार आहे तेथील लोकांनी ग्रहण काळ, सूतक काळ हा पाळायचा आहे. गर्भवती महिलांनी नियम पाळायचे आहेत. भारतात सूतक काळ आणि नियम पाळण्याची गरज नाही.